नमस्कार मंडळी. रटाळ सादरीकरणाला कात्री मारत मनोरंजनाच्या खजिन्यात भर घालायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक ब्रेकअप पार्टी. चला बघूया या ब्रेकअप पार्टी मध्ये काय काय घडतंय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इबलीस कलाकारांना. हा तुझा आहे, हा तुझा आहे, त्याचा आहे, त्याचा बनेचा. थँक्यू. घेतलाय. प्रत्येकाचे ग्लास प्रत्येकाच्या हातात आहेत. ओ चला. एक मिनिट. पण आपण कसलं सेलिब्रेशन करतोय? नाही म्हणजे ओंकार, ईशा, तुम्ही तुमच्या घरी आम्हाला बोलवलंय, पण नेमकी पार्टी कसली आहे? सांगणार रसिका, सांगणार. थांब जरा. ए भाई, तुमची अॅनिव्हर्सरी आहे काय? बने यार, गेल्या महिन्यात झाली ना अॅनिव्हर्सरी. स्टोरी टाकली होतीस तू. सॉरी विसरलो मी, स्टोरी टाकली होती. टाकली होती. लेट मी गेस. ईशा, ओंकार, यू गाइज आर गेटिंग मॅरिड. लग्न. आर यू क्रेझी? बरी आहेस ना? नाही. नाही नो. हे यार, पण आता ठीक आहे, म्हणजे 4 वर्ष झाली लिव्ह इन मध्ये राहताय ना तुम्ही. तुमचं बघून आम्ही दोघं लिव्ह इन मध्ये राहायला लागलो. 1 वर्ष झालं तर आता बास झालं यार. करा ना यार, लग्न करा ना. मला नाचायचं. रसिका, तुला नाचायचंय तर तुझ्या लग्नात नाच. अरे. किंवा पब मध्ये जाऊन नाच, गणपती विसर्जनाला जाऊन नाच. तुला नाचायचंय म्हणून मी लग्न करणार नाहीये. बोर करून नको. काय भानगड काय आहे मग? काय घरबीर घेतलं काय नवीन? तुझ्या एवढं कुठे नशीब आमचं. नवीन घर, पांढरा रंग, ग्रीक इंटिरियर, युट्यूब वर व्हिडिओ असे विषय. आणि काय सांगतो लोकांना, काय माझ्या हॉल मधून सूर्य दिसतो, माझ्या बेडरूम मधून हायवे दिसतो. खिडक्या लावत जा, काहीतरी तुम्ही दिसाल. खरंच असं घेतलंय की नाही? लांब पर्यंत बिल्डिंग दिसत नाही. मग समोर काय? डोंगर आहे, डोंगर. डोंगरावरून कोणी दुर्बिणीने बघितलं मग काय करायचं? झालं का? झालं आता. ए मी सांगतो ना, आता मी सांगतो. तूच सांग. सांगू? सांग. ओके. तर गाईज, इथंच धरले सर. हा हो. तर मी आणि ईशाने म्युच्युअली ब्रेकअप केलेला आहे. काय? करेक्ट ऐकलंय तुम्ही. मी आणि ईशाने ब्रेकअप केलेला आहे. आता आम्ही इशरा नाही राहिलो. वी आर पार्टिंग वेज. ब्रेकअप केलं तू? हा. सेपरेट का? ईशा, असं कसं झालं यार? मला खूप वाईट अगं, रडतेस का? आम्ही रडतोय का? I'm so sorry. Don't be. आम्ही रडतोय का? तू का रडतेस? तू okay आहेस ना, baby? आय एम ओके. इट्स ओके, रडू नकोस. आम्ही खूप विचार करून डिसिजन घेतलाय. आमची खूप भांडणं होत होती. आम्ही 4 वर्ष लिव्ह इन मध्ये राहतोय, पण मला असं वाटतं जो काही चांगला काळ आम्ही एकत्र घालवलाय दॅट वॉज ॲज फ्रेंड्स. आणि जेव्हा जेव्हा रिलेशनशिप म्हणून आम्ही एकत्र असायचो ना, आमची प्रचंड भांडणं व्हायची. सो मी विचार केला की कशाला उगाच पुश करत राहायचं. इफ वी आर बेटर फ्रेंड्स, लेट्स स्टॉप दिस. आणि भांडणं व्हायची म्हणजे ब्लेम गेम वगैरे कधीच नाही झाला आमच्यामध्ये. मला उलट मी रागात काहीतरी बोलल्यावर मला इतकं गिल्टी यायचं की मी याला कशी काय हर्ट करू शकते. सेम माझं पण असं व्हायचं. मी कसं काय हर्ट करतो ईशाला? म्हणजे अरे, आता आमच्या रिलेशनशिपमुळे जर आमची मैत्री सॅबोटॉज होणार असेल तर आम्हाला नको आहे रिलेशनशिप. आम्ही बाहेर पडतो. मला 4 वर्षात हे लक्षात आलं की मी मित्र म्हणून जेवढा फ्रीली वागतो ना ईशाशी, तेवढा बॉयफ्रेंड म्हणून नाही वागू शकत. आय अग्री. म्हणजे आम्ही आता कपल म्हणून जरी एकत्र नसलो तरी मित्र म्हणून आम्ही जास्त जवळ आलोय, हे लक्षात घ्या. कारण वी आर मोर कम्पॅटेबल ॲज फ्रेंड्स. एक्झॅक्टली. आणि उद्या ईशाच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडल्या तर मला जास्त आनंद होणार आहे तिच्यापेक्षा. आणि तुझ्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडल्या तर तुझ्यापेक्षा जास्त मला आनंद होणार आहे. प्लीज, तुझ्या आयुष्यात ज्या रस्त्याने दुःख येणार असेल ना, त्या रस्त्यावर मी असा शिल्ड म्हणून उभा राहील ना. मग मी तुझ्या आयुष्यात दुःख येऊच देणार नाही. बस ईशा, नको आता पॅचअप करी ना मी. तुलाच नको होतं. बस झाला आता. नाही, म्हणून आम्ही काय ठरवलं, जो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे खूबसूरत मोड देकर छोड़ना अच्छा. चियर्स गाय, चियर्स करा भाई. चियर. बने. राहू दे. कडक बदलाय.
कमाल. ए पण ती भारी बरं का एवढं सगळं बोलला तुमचं भारी होतं बरं का आपल्याला नाही असं जुळायचं. मी शाळेत होतो का नाही 7वीत असताना आपली छावी होती एक तिनं 9वीत आपल्याला दगा दिला आणि 9वीत तिनं 10वीवाला बॉयफ्रेंड पकडला. आपल्याला दिसलं तरी डोक्यात जायचं दगडच फेकून हाणायचो आपण त्याच्यावर. अरे दिसलं तरी आता मोठं कॉन्ट्रॅक्टर झालंय आमच्या गावाला एकटं जरी असलं का नाही दिसलं मला इटकारच फेकून मारतोय मी त्याच्यावर त्याला कळत बी कशाला? नाही, कुठं दगड येतोय म्हणून मारतोय मी. अरे पण का आपल्याला नाही आवडत गेली सोडून म्हणजे आज काही सोडून आपलं कसं आहे माहितीये का आपल्याला एखादी गोष्ट आवडली ती जर आपल्याला मिळाली नाही तिथंच तुडतो आपण अरे ठेवतच नाही लय मस्ती अंगात माझ्या. पण हे करायचंच नाहीये सावत्या. अरे तोडू नका रे, तुटू द्या ना. सोडू नका, सुटू द्या. मच्युअरली वागा रे जरा. हे कशाला असं काहीतरी. बाबा ओंकार, बाबा ओंकार कुठे होतात तुम्ही? मी इथेच आहे, तुम्हाला आत्ता दिसतोय मी. अरे इथेच आहे काय? तुला खरं सांगू का ईशा ओंकार, तुम्ही आता ते ब्रेकअपचं सांगितलं ना, मला खूप दुःख झालं. सिरियसली जेन्युअनली मला खूप दुःख झालं. पण आता हा जे बोललाय ना त्यावरून मला वाटतं की हे दुःख एन्जॉय केलं पाहिजे. येस That's the येस येस. फक्त एक प्रश्न आहे, एवढा स्टॉक पुरेल ना? आहे आतमध्ये पण आहेत. कुणाचं काय तर कुणाचं काय. ठीक आहे म्हणजे ब्रेकअप झालंय तुमचं बट यू गायज आर ओके आय एम नॉट ओके. वी आर हॅपी. वी आर अरे. खुश. चिल. नक्की दारू पी. बने 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 बने. अरे सगळ्याच दुःख एकट्याला झालंय काय अरे बास की अरे अरे हाय म्हणून किती पिशील थांबा 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 थांबा. रिलॅक्स बॉयज. रिलॅक्स भाई. ओ सूर्य आ गया, मेरा सूर्य आ गया भाई. आम्ही ओके आहोत, आम्ही ओके आहोत हा. खरंच. हे फाईन. ईशा आय लव्ह यू. काय बोलतोय? थांबा थांबा, इथून डायरेक्ट इथे गेली आहे. अनु चल याच्या सोसायटीचे मधले मोजून या. चल अरे भाई पम्या, अरे दारू प्यायला म्हणून नाही बोलताय भाई, सिरियसली बोलतोय आपण, मस्कर ना करू भाई. समोर नेऊ सर अरे भाई सावत्या नाही, शपथ सांगतो, शपथ बोलतोय, मनापासून आतना बोलतोय ना भाई. ईशा आई शपथ मला तू लय आवडते. कॉलेजपासून आपण लय प्रेम करतो, आपण पागल आहे भाई तुझ्यासाठी. येडा आहे मी, शपथ सांगतो. मागाशी तुम्ही ते भाई ब्रेकअपचं बोलले ना, मी एकटा खुश होतो. पाहिजे तर ना आई शपथ, हा एपिसोड जेव्हा टेलिकास्ट होईल ना, तू जाऊन बघ, क्लोज बघ माझा, मी एकटा खुश होतो इथे मगाशी. शपथ ईशा भाई, मी मी पागल आहे भाई. ईशा मी डेंजर प्रेम करतोय तुझ्यावर भाई. ईशा मला भाई हो बोल ना भाई, मला तू हो बोल ना, मला लय आवडते यार ईशा. तू होतं हो नाहीतर होच बोल. ऐक ना, हे मला नाही, प्रोसेसच होत नाहीये. ओके काय बने बने बने. आय नो ते हे असेल खरं सगळं तुझ्या, पण दिस इज नॉट द राईट टाइम. भाई हीच वेळ आहे. अरे आता अरे मला वेळ नाही गमवायची भाई. ओंकार, मागच्या वेळेला ईशा मी तुला प्रपोज करायला आलो तेव्हा भाई तू मला काय बोलली होती की तू 1 तास लेट आला म्हणून, नाही तर मी तुलाच हो बोलली असती. म्हणून तू ह्याला ओंकारला हो बोलली ना. तेव्हा भाई आपण काय बोललो की चल ना भाई, ह्याला आपली ईशा खुश आहे ना, प्रेमाची कुर्बानी देऊन टाकू ना आपण, काय करायचं आपल्याला आयुष्यात. पण शपथ सांगतो ईशा, पागल भाई मी तुझ्यासाठी. येणार का प्रेम करतो कॉलेजपासून, माहिती आहे का तुला. ठीक आहे ठीक आहे. नाही ठीक नाही भाई, आहे ते आहे, तू नको सांगू. ठीक आहे ठीक आहे, कळलं ना तुझे. आणि बघ ईशा, आता इथं कोण नाही आलं माझ्या आधी, मी आहे ना पहिला. माझ्या आधी कोण आलंय का इथे भाई? तुम्हाला प्रपोज करते दोघांना? का करायचं असेल त्यांना? आहे नाही ना भाई, बोलतोयस. तू आता सिंगल आहे ना. विल यू मॅरी मी? What? अंगठी घेऊन आलायस? अंगठी घेऊन आलायस तू बने? ईशा 4 वर्षापूर्वी जेव्हा प्रपोज करायला आलो होतो ना, तेव्हापासून ही अंगठी खिशात घेऊन फिरतो. आई कपडे धुवायला गेली की पहिले अंगठी काढतो मी. शपथ डेंजर प्रेम करतो भाई मी. पागल आहे भाई तुझ्यासाठी ईशा. मी आई शपथ सांगतो ईशा भाई, तुला बघितलं ना की हाताला घाम फुटतो माझ्या. मी श्वास घ्यायला विसरतो भाई. म्हणजे तू अशी जवळ आली ना, बॉडी ना अशी बाहेरून गरम होते पण आतून थंड असते. बने मलेरियाचं लक्षण आहे तिचं
चेक करायचं नाही भाई भाई बोलायचं ना भाई मला. थांब ना, तुम्हाला काय वाटतं चढली आहे? चढली नाही भाई, हीच वेळ मी आताच बोलणार. 2 मिनिटं थांब. ही थांब. ईशा, माझ्या बाबाने ना भाई माझ्यासाठी काय स्थळ आणली होती माहितीये? चिकण्या चिकण्या पोरी होत्या, पण बोललो भाई ईशा पाहिजे भाई आपल्याला. मी चिकनी नाही काय, मस्करी करतो. ए येडू ईशा, तू चिकनी नाही, तू गोड आहेस. या येड्याला नाही कळलं भाई. बने तू किसी रेले से गुजरती है, मैं किसी पुल सा थरथराता. ओमकार गेला ना, मला हो बोल ना आता. यार भाई, बने 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 तू बस इथे बस. त्याला खुर्ची द्या. काही वाटेल ते थरथराता आणि एक मिनिट, मला खरंच माहित नव्हतं तुझा अजूनही प्रेम आहे माझ्यावर. हा ना भाई, मी खरंच सॉरी. एवढी 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 वर्ष तू माझ्यावरच प्रेम करतोयस, हे तू कधी सांगितलं पण नाहीस. आणि मला खरं तर तुम्ही दोघंही प्रचंड आवडायचात कॉलेजमध्ये. मला का बघतोय? याचा एकदम असा नीट नेटकेपणा, डिसिप्लिन्ड लाईफ, एक सगळ्यांशी तुसडेपणाने बोलणं आवडायचं. पण ऑन द कॉन्ट्ररी तू एकदम असा रांगडेपणा तुझ्यातला, रॉनेस, जे आहे मनात ते तोंडावर, ऑनेस्ट माणूस, मला प्रचंड आवडायचास तू. भाई हो बोल ना यार. त्या दिवशी तो आला ना प्रपोज करायला पहिले, मग मी त्याला हो म्हटलं. तू आधी आला असतास तर कदाचित तुला हो म्हटलं असतं मी. या सावत्यामुळे झालं भाई. माझं काय मध्ये काढला रात्री मला घेऊन कशाला बसला होता? घेऊन बसला आणि सकाळी मग ह्याच्या घरात मी झोपून राहिलो. बेन्या, सकाळी मी उठून त्याच्यावर गेलो होतो. त्यानं मला विचारलं ईशाला प्रपोज मारायला जायची गाडी आहे का म्हणून. पण आता आपली गाडी म्हणजे वाहनच की हो. मी काय घेऊन गेलो त्याला. तुम्हाला म्हणला का प्रपोज करायची, तुला पहिला घेऊन गेलो असतो मी. तू काय हो काय करतेस? त्यानं सांगितलं, मी त्याला घेऊन गेलो. नाही यार गाईज, पण मी कॉलेज पासूनच मॅनिफेस्ट करत होते. सॉरी ओंकार. व्हॉट? हो, मला वाटत होतं ईशा आणि बनूचं व्हायला पाहिजे. कमॉन यार, ईशा बनूच्या डोळ्यात प्रेम दिसायचं तुझ्यासाठी. ओंक्यामध्येच लटकला. मी लटकलो. आय मीन हे तसं नव्हतं म्हणायचं मला. तुझं आणि शिवाचं होणार होतं ना, शिवालीचं. ओ का पसरली ही अफवा? अरे मला असं वाटलं होतं, पण ती क्रॉस कनेक्शन लागलं. शिवाली मंदार बरोबर गेली आणि तुमचं दोघांचं झालं. आय डोंट नो कसं, बट आय थिंक माझं मॅनिफेस्टेशन आता वर्क करतंय. हॅपी. प्लीज. तुमचं लगा भारी आहे बरं का. सगळे एकमेकांमध्ये सगळं गुतागुत करून ठेवली आहे तुम्ही. मी तिच्या आईला अजून विराजन कार्तिक बरोबर खेळतोय. आवत्या, तुझा प्रॉब्लेम त्यांच्यावर खेळण्याचा नाही आहे, लेट येण्याचा आहे. काय पोरगी वाट बघून निघून जाते, मग तू येतो हुई हुई गेली काय, हुई हुई. थांबा रे, काय चाललंय? मस्करी करते सारखं. बस ईशा बनूने तुला प्रपोज केलंय. ओके, कॉलेजपासून त्याचं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे, तुलाही माहितीये. कमॉन यार, हो म्हण त्याला. काय असं? हो म्हण. ईशा यार, आई शपथ मला लय आवडते तू. ईशा, तुला बघितलं ना की माझ्या अंगावर शरारा येतो माहितीये. शहारा रे, शरारा. वाटेल ते बोलशील का? ठीक आहे ना, तरी आपलं. शब्दांच्या चुका कशाला काढतोय? त्याच्या भावना समजून घे अगं ना. पण भावना समजून घ्यायला शब्द लागतात ना ईशा. पण इट्स ओके ना, इट्स ओके. तो व्यक्त होतोय ना. सिरियसली म्हणजे आता मी याला समजून घ्यायला सांगतेस मला? वाय नॉट? वाय नॉट ईशा? सिरियसली म्हणजे हा फाईन, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये. आपण ब्रेकअपच झालंय आपलं, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू कर, पण या मच्युअर रिलेशनशिप नंतर तुला ह्याच्या बरोबर रिलेशनशिप मध्ये जर असं आहे तर यू अँड हिम, आय थिंक सो. तुला खड्ड्यात पडायचंय, खड्ड्यात पण मी मच्युअर माणूस आहे. माझ्यासमोर कोण खड्ड्यात पडत असेल तर मी सांगतो बाबा थांबा, पण तुला पडायचं असेल तर पड खड्ड्यात, मला काही प्रॉब्लेम नाही. 4 वर्ष खड्ड्यातच होतो ना आपण. एक्सक्यूज मी, आपल्या नात्याला तू खड्डा म्हणतेस का? मग तू उगाच त्याला का डिमीन करतोय? मी काय डिमीन करतोय? तो स्वतःच डिमीन झालेला आहे. त्याचं काय उथळ आहे, सगळं उथळ बोलतोय तो. ए उतळ पांढरी सुतळ ग बाई. उतळ पांढरी सुतळ हे ह्याचे. तू सुतळ टला ट वाला हा मला सांगणार ओंकार, एक ह्याचा मिनिट खड्डा थांब. बघ. 1 मिनिट थांब. ओके, आय एम. एक मिनिट थांबशील? हो थांबलोय ना. बने, आय विल मॅरी यू. का? ईशा
आर यू तुम्हाला जेलस करायला वगैरे करत असेल तर यू नो ना, मला काही वाटत नाही. अजिबात अजिबात नाही हा, मी म्हणजे- तुझ्यावर राग व्यक्त करायला काहीतरी बदला घ्यायला वगैरे मी अजिबात हे बोलत नाहीये. आणि आपलं ठरलं होतं ना ब्रेकअप म्हटल्यावर आज तू म्हणाला होतास आज मूव्ह ऑन करायचं, मग करते मी मूव्ह ऑन. मला जेन्युअनली असं वाटतंय त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि वाय नॉट. आय वॉन्ट टू मॅरी हिम. सिरियस? आय वॉन्ट टू मॅरी यू. यारा हो यारा, यारा हो यारा, तू मेरी आशिकी मैं तेरा सैयारा. ये सावत्या बाई गाणं तो बजाना यार. बाय बाय काय लावतो या बाय 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 बाय. आजच्याच लग्न करून टाकू हिला. बघा सेम मंडवळ्या घातल्या का दिसतीया. आई लेती. आई ईशा, कायम तुला असं हसताना बघायचं आहे आपल्याला. तुला कायम भाई मी असं हसत ठेवणार हं? तुला काय पाहिजे बोल, तुझ्यासाठी काय पण. तुला ब्राउनी आवडते ना? हो. दिवसात ना 3 वेळा, सकाळ दुपार संध्याकाळ. भाई ब्राउनी, ब्राउनी तर ब्राउनी ना भाई. मग तू बोल ना, तुला भांडायचं आहे माझ्याशी, भांडायचं ना, सणासण 2-4 लाफा दे, मला आवडेल. 60 हा 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 हा. आणि भाई मी तुला अजून एक गोष्ट सांगू काय, आपण लय भांडू हा. ए भांडू भांडू भांडू, तू माझा झेंडू आणि मी. बने जेवढा हसवतो ना मला तेवढं आयुष्यात कधी कोणी हसवलं नाही. आई गं. ए भाई पण मला आता कळण झालंय आपण जे आता ही पेची आहे ती नेमकी ब्रेकअपची पेची आहे का प्रपोजची पेची आहे. आपलं आता नुसतं पेचे पेचे म्हणून नुसतं पेचेच आपलं. अरे सावते बाई, प्रपंचची प्यायची ना भाऊ माझ्या. अभिनंदन. भाई तुझा पेग मी भरणार ना भाई. थांब, थांब. तुझा पेग मी भरणार. तू बॉटल आय एम सो हॅपी, आय एम सो हॅपी. प्रोसेसच होत नाहीये. फायनली आपल्या ग्रुपमध्ये कोणाचं तरी लग्न होत आहे. आय एम सो हॅपी. नाही तर काही जण लिव्ह इन मध्ये राहतात पण जबाबदारी घ्यायला नको. ए रसिका, आपलं कुठे घुसवते तू मध्ये, थांब जरा. मी काय बोलतो सावत्या, हाय झालंय सगळं चांगलं आहे, फक्त मला कळत नाही काय आहे. बघ ना, आपण सगळे बोलतोय इथे, ह्याचं आणि हिचं होतं. मग ह्यांचं ब्रेकअप झालं, ह्याला ही आवडली, ही त्यांच्या बरोबर आहे. आपण दोघं बोलतोय, हा एकटा तिकडे बाजूला. ओंक्या, एकटाच कशाला बाजूला? इजंट इट ऑब्वियस? ऐका ना, ऐका ना. सांगा लोकांना ही ब्रेकअपची पार्टी आहे. हा, तसं वागा. जरा डिग्निटी होती या पार्टीला. काहीतरी मचॉर्डली आपण मूव्ह ऑन होण्याची एक प्रोसेस आपण अनुभवणार होतो. काहीतरी एक प्लॅन्ड होतं सगळं. एक म्युच्युअली काहीतरी होणार होतं, कळलं ना? असं उगाच एक पार्टी म्हणून पार्टी नाहीये. अल्ताफ राजा टू नुसरत फतेह अली खान असा प्रवास आपण करणार होतो. एक कविता वगैरे असणार होत्या, त्याचं जरा भान राहू द्या म्हणजे बस. मला ए भाई, तू कवितेचं मला सांगू नको, कळलं ना? मोहब्बत तुझसे किए, शादी करके रानी तुझे बनाएंगे. हम वो परिंदे नहीं जो तेरे जिस्म से खेल के तुझे तेरी हालातों पे छोड़ के जाएंगे. लावा ताकद. कविता करायला लागलास. ईशा भाई, प्रेमात पडलो, कविता नाही करणार. एक मिनिट, काय बोललास अरे, तू होतो नाही तर होतो बोल ना. काय बोललास तू आता? काय झालं? आता काय बोलला? मी काय तो परिंदा आहे तो? मी काय जिस्म बरोबर असं करून मी आहे तो? का बोलला तू असा? तुला नाही भाई, आपल्यात काय दुश्मनी नाही. तू असं बोलला तुला त्रास होतोय का? सांग ना, तुला त्रास होत सांग, तुला त्रास होतोय का? नाही होते त्रास. मला का होईल त्रास? हायपीच लागला असेल पण मला त्रास नाही होते आता. प्लीज कम ऑन. नो. तू म्हणाला होतास आज मूव्ह ऑन करायचंय, मी केलं मूव्ह ऑन, तुला त्रास होत नाहीये तर तू असा का रिॲक्ट होतोयस? ओके काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम तू नाही. मच्युअर्ड आहेस. ऑफकोर्स आय एम मच्युअर. सगळं मच्युअर्डली हँडल करू शकतोस, मग हे का नाही? येस. हो. निखिल, याला काय आलं?
याला ए काय आलं रे बनू एक मिनिट थांबा डोळ्यात थांबा पाणी का आलंय बनू का रडतो? थांबा 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 रडतोय तो मी का रडतोय तो बनू तू रडू नको ना बनू तुझ्यामुळे रडतोय तो माझ्यामुळे मच्चोर मच्चोर म्हणतोस ना स्वतःला कसं बोललास वाटेल तसं बोलताना तुला काहीच नाही वाटलं का रे अरे मी काय रडवायला नको होतंस. मी नाही रडवलंय त्याला बनू काय झालं काय झोप आली का चल झोपायचं सॉरी सॉरी काय झालं सांग तू मला नाही सांग ए भाई ईशा तुला नाही तर कोणाला सांगणार काय झालं का रडतोस तू खुश नाहीयेस का खुश आहे ना भाई काय पाहिजे आपल्याला मग अरे एवढ्या वर्षांनी भाई आपलं प्रेम भेटलं यार आपल्याला हा. एन्जॉय तर करायला मिळाला पाहिजे ना भाई लोक कसा एन्जॉय करणार आपण सांग ना कसा एन्जॉय करणार अरे भाई हिचा एक्स माझ्या समोर आहे त्याला बघितलं की माझ्या डोक्याची नस फडफडते आई शपथ मारीन काय तर याला फेकून मग भाई माझ्या गर्लफ्रेंडचा एक्स माझ्या डोळ्यासमोर भाई काय एन्जॉय करणार आहे आपण ह्याच्यात सांग ना तू कसा येऊ नको जवळ भाई भाई आई- तर माझी ब्रेकअप पार्टी आहे त्यात तू आलायस आणि माझाच त्रास होतो याला आय मोके मला धरू नको मी फक्त सांगतोय ए, इला रे शांत शांत व्हा बस शांत तू. व्हा बस इथे बस हा मी काय म्हणतो तो काय त्याला त्रास होतोय ना तुझा मग किचन मध्ये थांब 5 मिनिटं किचन मध्ये थांब. माझ्याच पार्टीला माझ्याच घरात मी माझ्या किचन मध्ये थांबून म्हणजे अशी पार्टी एन्जॉय करायची आहे का मी सगळी हा? अशी पार्टी काय बोलताय यार तुम्ही बाथरूम मध्ये थांब बाथरूम मध्ये हो. मी कुठे जाणार नाहीये माझं घर आहे मी इथे थांबणार आहे अरे थांबा ना यार थांबा यार थांबा का नाही जाणार हा? स्पेस दे ना थोडी माझ्या फिओन्सेला जर तुझा त्रास होतोय तर दे स्पेस थोडी आम्हाला मी काय अर्थ काय फिओन्सेचा जे फिता ते फिअन्स आगे क्लॅप्स सांगते ना क्लॅप्स एक असू द्या. थांब. आम्हाला स्पेस हवी आहे तू थोडा वेळ जा कुठेतरी मी का जाऊ ईशा माझं घर आहे मी का जाऊ अच्छा आपण मूवीन झालो होतो त्याच्या सेकंड डे तुझी एक्स आली होती आणि म्हणाला होतास मला की आम्हाला क्लोजरसाठी थोडा वेळ हवाय तेव्हा दिली होती ना स्पेस तुला मी रस्सा तुझ्याकडे राहायला आले होते ना हो मी म्हंटल होतं नको पण तू आली दिली होती ना पण तरी स्पेस तुला मग आता आम्हाला स्पेस हवी आहे माझ्या फिओन्सेला तुझा त्रास होतो अरे पण मी ज्या मित्रांच्या घरी जाऊ शकतो ते सगळे मित्र माझ्या घरी आहेत मी कोणत्या घरी जाऊ पांढऱ्या घरात चावी निवांत जा डोंगर बिंगर बघत बसत काय टेन्शन नाही बेस्ट 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 आपल्या भावाला मला नको रे मी जाणार नाही हा. मी आधीच सांगतोय मी जाणार नाही मी अरे, इथे बसणार. चुकीचं आहे. अरे ओ- मी ओ- ब- मी- मी इथे अरे. बसणार हे चुकीचं आहे हो अरे ओंके ऐक ना माझं ऐक ना भावा ऐक ना ए आता कोणी बोलायचं ना नाही, नाही. थांबा ओंके आहे बघ अरे त्याचं माहिती आहे ना तुला बेसिक आहे एकदम बेसिक म्हणजे बालिश आहे तुला पण माहिती आहे ना बालिश आहे त्याचं इतक्या वर्षाचं प्रेम त्याला आज मिळालंय तो तुंबला होता बालिश आहे ना तुंबला होता तुंबलेली माणसं धरण फोडतात गावा वाहून जातात त्याला काय बोलू नकोस तू आता हा? ईशा इंग्लिश बोलते म्हणून तिला आपण मॅच्युअर्ड बोलायचं का मी ती पण मॅच्युअर्ड नाही ह्या क्षणाला मॅच्युअर्ड ह्या शब्दाची लाज राखण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुझ्यावर आहे क्या कहना चाहते हो तू जा तू बाहेर जा मी नाही जाणार आहे मी नाही जाणार अरे 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 यार. ओंके, ऐक ना अरे तू अजयला जाऊन बस हे बघ ह्यांची प्रपोज पार्टी आम्ही करतो त्याच्यानंतर ही रसिका हिला आपल्या घरी घेऊन जा तू बनेला तुझ्या घरी घेऊन जा आणि मग मी मॅच्युअर्डली तुझ्याशी बोलायला येतो आपण दोघं मॅच्युअर्डली पेक मारून मॅच्युअर्डली या विषयावर मॅच्युअर्ड गप्पा मारू तुला मॅच्युअरली कानाखाली मारीन मी आता किती मॅच्युअर्ड चिडतो मी नाहीये यार मॅच्युअर मला नाही राहायचं मॅच्युअर अरे कसं राहणार मॅच्युअर कसा राहू माझ्या ब्रेकअपची पार्टी आहे त्या पार्टीमध्ये माझ्या एक्सला माझा मित्र प्रपोज करतो लग्नासाठी आणि ह्यात मी मॅच्युअर राहायचंय हे सगळं मी समजून घ्यायचंय ही म्हणते आज मूव ऑन व्हायचं ठरवलंय आज इट इज अ फिगर ऑफ स्पीच ईशा आज मूव ऑन व्हायचं लगेच काय आज नसतं काहीतरी असते ना प्रोसेस वगैरे काहीतरी असतं ना काहीतरी आपण ठरवतो ना की नाही बाबा मला वाईट वाटतंय आता हा हिला प्रपोज करतोय इथे डान्स बिन्स करतोय गाण्यावर दारू बिरू पितो मला वाईट नाही का वाटणार कालपर्यंत मी हिच्यावर प्रेम करत होतो आणि आज ही हिच्या बरोबर आहे दिस इज नॉट फेअर यार मी नाहीये मॅच्युअर काय करायचं ते करा मला त्रास होतो आणि अजूनही त्रास होतो आणि होतोय मी नाही दाबू शकत तो त्रास थँक्यू
तुला त्रास होतोय हे एक्सप्रेस केल्याबद्दल थँक्यू. मला राग वगैरे येतच नाही. किती इमॅच्युअर आहे राग. माणूस आहोत ना आपण, मग त्रास होणारच. राग लोभ ह्या भावना काही इमॅच्युअर नाहीयेत. त्याही असू शकतात माणसाच्या मनात, आणि त्या दाबून ठेवणं म्हणजे मॅच्युरिटी नाहीये, सुडो मॅच्युरिटी आहे. मी काल सांगत होते तुला की थोडा वेळ घेऊया, आपण थोडा वेळ वेगळे राहूया, कसं वाटतंय बघूया, आणि मग मित्रांना सांगूया. पण नाही, तुला शो करायचा होता ना, ब्रेकअप पार्टी करायची होती, सेलिब्रेशन करायचं होतं, इतका शुअर होतास ना तू. मग आता का त्रास होतोय? आज मूव्ह ऑन करायला पाहिजे आपण, प्रॅक्टिकल राहायचं. मग काय प्रॉब्लेम आहे? तू ना काय वागलायस ना त्याच्याकडे बघ एकदा. प्राजूचे मेडिटेशन सेशन्स घेतले आपण, तेव्हाही तू काय करत होतास प्राजू? ए नवीन टी शर्ट का? ए नवीन कपडे मस्त आहेत, कलर किती छान आहे तुझ्या कपड्यांचा, किती छान दिसतेस. का थांबले आपले सेशन्स? चांगला वागत होतो मी. हो हो हो, तिने मला फोन करून सांगितलं तुझा बॉयफ्रेंड म्हणजे मी नाही घेऊ शकत सेशन्स, म्हणून बंद झाले. प्लीज ईशा, अति बोलतेस तू अति आता. बोलतीये. ठीक आहे, माझ्यात आहेत या भावना, आणि मी मॅच्युअर नसेन तर ठीक आहे. मला हवं होतं प्रेम, आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे, आणि आय एम शुअर अबाउट माय डिसिजन. बने, आय वॉन्ट टू मॅरी यू. करूया ना भाई. भाई तू बोल दणका करू, दणका. आई शपथ सांगतो भावानो, लय मजा करू. आपल्या हळदी बिदीला म्हणजे ना भाई लय मजा करू आपण. आता काय तुमचा काय प्लॅन आहे ना? माझ्या डोक्यात भाई प्लॅन आहे भाई, सगळे मरीन ड्राईव्हला जाऊ ना रात्री गाडी घेऊन, आणि लय मजा करू रात्री आपण. पण भाई एक अट आहे, हिचा एक्स वरईच्या पुढे कुठेच नाही दिसला पाहिजे. आई शपथ सांगतो, मग लय मजा आहे भाई. अरे यार खुश हो ना भाई यार. भाई ईशा यार हसला यार तुझ्यासाठी. चल ना यार, चल ना जाऊया. हे भाई जाऊया जाऊया. हे ठेव ना भावा, सॉरी. ठीक आहे, चला चला. अरे मस्त माझ्या चला, 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 चला. रसिका भाई. तू भाई चल चल, आपण बोलू. हा मी बोलतो, नंतर बोलतो. ए, जरा खंबा दे की. ए चल जा, प्रपोज वाल्याकडनं घे. लगी गाडी मागा येत होतो तुला. भावा, जे माझ्या टी शर्ट वर आहे ते तुझ्या आयुष्याचं झालंय. राजू, सेशन्सला येऊ का परत? सर, म्हणू घेऊ कंपनी? वाजवा. वा 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 वा, अतिशय इंटरेस्टिंग ट्विस्ट होता. एका पॉइंटला हसावं का वाईट वाटून घ्यावं कळेना. मजा आली. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद दा. वाह, दिल खुश. आहा. क्या बात है. ओमकार लाजवाब कॅरेक्टर केलं, लाजवाब. ईशा मस्त, रस्सा मस्त, सावत्या कडक कडक. असे जाता जाता जे लाईटली जे टाकत होतास ते भयंकर हिलेरियसली अंगावर येत होती, मजा आली. पम्या मस्त. बने, मला फार आनंद वाटतोय आज तुझ्याबद्दल, आणि अभिमान वाटतोय की आज तू तुझ्या स्वकर्तृत्वाने ही वेळ आणलीस की तुला मेन रोल द्यायला लागला गोस्वामी. अर्थात हे त्यांचंही कौतुक आहे, कारण मी विचार करतोय की हे जर कपल ऑड वाटलं नसतं तर कदाचित या स्किटची मजा आली नसती. म्हणजे तिथे बने आणि ईशा ही पेर आहे, याच्यामुळे ते इतकं इंटरेस्टिंग झालं, त्याच्यामुळे ते पकडत गेलं. त्यामुळे म्हणजे त्यांचं कौतुक तर आहेच, पण त्यांनी तुझ्या खांद्यावर दिलेली जबाबदारी तू इतक्या शिताफीने निभावलीस की त्यांना स्वतःबद्दल आनंद वाटावा की येस, माझी निवड चुकली नाही. बने, अप्रतिम, फार मजा आली, फारच मजा आली. अत्यंत चांगला विषय, अत्यंत प्रामाणिक पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मांडलात. बहारदार. सई. खतरनाक परफॉर्मन्स होता. बने, दिस इज फॉर यू. खूप अमेझिंग परफॉर्म केलंस बने, आणि मला खूप आनंद आहे की तुला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि तू त्याचं सोनं केलंस. खूप खूप अभिनंदन. मला असं वाटलं की खूप रिअलिस्टिक परफॉर्मन्स होता. आजकालच्या रिलेशनशिप्सवरती एका प्रकारचं भाष्य होतं की आपणच आपल्या हाताने सगळं विचका करतो, कॉम्प्लिकेशन्स करतो, सगळं मिक्स करून टाकतो.
तर तो एक गुंता पाहायला मिळाला. त्यामुळे एक थोडंसं काय म्हणूया इंट्रोस्पेक्शनला पण कुठेतरी चान्स दिल्यासारखं वाटलं. आणि मला सगळ्यांनाच हे सांगायचं आहे की आम्ही इथे बसलोय पण आम्हाला रसिक व्हायला तुम्ही मजबूर करता, कारण तुम्ही इतके छान परफॉर्म करता की आम्हाला ते आमच्यातला रसिकच बाहेर येतो, दुसरं कोणीच बाहेर येत नाही. आणि मला त्याचा भयंकर आनंद आणि अभिमान आहे. मजा आली खूप. कीप इट अप आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. मंडळी, आपल्या पिंकी भाभीच्या सोसायटीमध्ये आलाय एक नवीन मेंबर. त्यामुळे तिथल्या रहिवाशांमध्ये उडाली एक खळबळ, जी पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. पत्र कोण लावते तिथे बघू पत्र परमिशन घेतलेली नाही, बाहेर काढा काढलाय बघा कोण लावलाय का? खांडेकर फडकं तुमचे आहे का? त्या गाडीचे आहे ना, ठेवा ना परत. सुद्धा हो, कोणाला कळतंय? माझा आहे, त्यांची मला गाडी. कळतंय. तरी म्हणलं प्रत्येक आठवड्याला फडकं कोण माय फडके काढा सगळी बाहेर. हाय, फडके काढा बाहेर, शर्ट काढ. एक मिनिट, पण ही बाईक कोणाची आहे? या गेटवर कोणी लावली आहे? अरे चौगुले त्यांची आहे ना. अरे याला काय अर्थ आहे? सोसायटीने दिली ना एवढी जागा, बरं बाईक पार्क करून गेलाय परत देशात 2 महिने, इथेच गाडी उभी आहे, 2 महिने आले. आयला खांडेकर, ही चौगुल्यांची गाडी पण एकदम मालकावच गेली हा. म्हणजे कपाळ बाग केवढा आहे. कपाळाबद्दल बोलू नका तुम्ही. हा? ये पॅपी 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 इथून ये. हा बाबू, इकडून ये. अच्छा माझा पॅपी, ये. चला काय? चला. फिरवायला का? हा फिरवायला नेतोय. नाही तुला नाही, कुत्रालाच विचारतोय, मालकाला फिरवायला का? खांडेकर नका करत जाऊ हे 2003चे विनोद. आणि कुत्रा काय म्हणतात त्याला, पॅपिलॉन नाव आहे त्याचं. आम्हाला काय बारशीच्या घोगऱ्या खायला बोललो ह्याच्या. आम्हाला काय बोंबलाय कुठं आणले वांडारी. अरे कुत्र्याला वांडार कोण म्हणतं? नाही पण टिपी, तुमचे आजोबा गेल्यानंतर त्यांच्याऐवजी हा जो कुत्रा पाहिलात ना, बरं केलात. खांडेकर त्यांच्या ऐवजी म्हणजे? नाही म्हणजे तसं नाही. आता कसं आजोबा गेले, त्यांचं एक पोकळी निर्माण झाली, ती भरून निघाली ना. पण तुमच्या आजोबात आणि या कुत्र्यात खूप साम्य आहे. म्हणजे तुमच्या म्हाताऱ्याला पण सवय होती इकडे तिकडे टक्का मका बघत जायची. हे मी त्यांच्यावरच गेले. चाबर आहे चाबर. माने खूप बोलताय तुम्ही. आणि हे कुत्तलडं पण आहे ना, भिंतीच्या मागे जाऊनच पाय वर करतं. आजोबा पण भिंतीच्या मागेच जायचे. राजपूत वाटेल त्याची मस्करी करू नका. आजोबांना त्रास होता, त्यांना सारखं जायला लागायचं, त्यामुळे मग ते हे इथे ठीक जायचे. आहे, आजोबांच्या ठीक आहे, पण हे गंधपटक येड्या टक्कोऱ्याचं जिकडे तिकडे तंगडी उच्ची करत असते. हा, शिरून ठेवतो. नको रे नाही. तुला चिरडून टाकीन बरं का मी. अंदेश आहे माझ्या नादाला लागू नको. त्याला तुमच्या भाषेत समजावून सांगा, नाही तर त्याची गोटेल वांग्याची भाजी करून टाकीन मी. काय त्याची काय? गोटेल वांग्याची भाजी. म्हणजे भरीत सारखीच असते, फेमस असते ती. निब्बर ठेचावला जाईल तो. का हे काही बोलू नका तुम्ही, एकदा शांत बसा. काही वाटेल ते बोलताय. कसं वागताय त्याच्याशी? नाही रे माझ्या बाबू, नाही. कसलं व्यवस्थित आहे ते. तुम्ही नीट वागा, प्रेमाने वागा, मग तो पण तुमच्याशी प्रेमाने वागेल. ओ पिपी, पण प्रेमाने वागायला तो पण तसा पाहिजे ना. कसा कुत्ते की औलाद? अरे खांडेकर, तुम्ही त्याला कुत्ते की औलाद म्हणालात. आता कुत्र्याची औलाद आहे, कोणाची औलाद आहे ती? नाही. अहो, कुत्रे कसं एकदम अल्सेशियन पॉमेरियन कसं आहे ह्याच्या आयला हे काय मरतुकडे काय म्हणजे. वक्त बरक नुसतं. नाही खांडेकर, मुळात तुम्ही मला माहिती आहे का बोलताय. माझा पॅपी इंडी ब्रीड आहे ना, म्हणून तुम्ही बोलताय त्याला. स्ट्रीट डॉग आहे ना, स्ट्रे डॉग आहे म्हणून बोलताय. पण तरी पण क्यूट आहे माझा पॅपी. अगं माझा ओ जे छान ना माझा, छान. तुम्ही किती काही बोला, क्यूट आहे तो, कळलं ना, ऐकतो माझं सगळं. चला पॅपी, चला फिरायला जायचं आपण, फिरायला जायचं. किती बोललात त्याला, बघा किती गोड आहे तो. होत राहतात. आता ते कसं आहे, कुत्तलड आहे ते इकडे कुत्तरड नका ना करू. नाही, कुत्रं. मला मदत हवी आहे तुमची, म्हणून मी आलो तुम्हाला शोधत तर तुम्ही माझ्या पॅपीला कसं बोलताय? सांगा ना काय मदत पाहिजे. काय झालं? वेगळे तुम्ही सांगा बिंदा. काय कशी मागू मदत एवढं बोलल्यानंतर? म्हणजे 4 दिवस जरा कॉन्फरन्ससाठी जायचं होतं ऑफिसमधून. हा, तर मग जिथे जातोय तिकडे पेट अलाउड नाहीये तिकडे. ते तर कॉन्फरन्सला जायचं बोलल्यावर
फक्त दोघंच असतो आम्ही घरात. आता मी पण जाणार, त्याची देखभाल कोण करणार मला कळत नाही. खाणं पिणं त्याचं सगळं बघावं लागतं ना. म्हटलं तुम्हा तिघांना विचारतो, तुमच्या तिघांपैकी कोणीतरी 4 दिवस याची देखभाल करेल का जरा? बस काय एवढंच आहे ना. काय माने माने ठेवतील. ए, नाही हे असलं कोण नेईल घरी? माझी बायको ह्याच्या सगळं बाहेर काढलं मला. माने नको, आमच्या घरात नको असलं बाबा. करेल ना. माने नाही प्लीज. नाही, मी नाही. तुम्हाला पाहिजे तुम्ही न्या. खांडेकर तुम्ही तरी प्लीज. ते नाही म्हणतोय, तुम्ही तरी प्लीज. नाही नाही पिपी मी केलं असतं पण मला ॲलर्जी आहे कुत्र्यांची. खांडेकर अगदीच 4 मी दिवस. खरंच खरंच राजपूत तुम्ही ठेवा. मी बघा पिपी तुमच्यासाठी ना मी घेऊन गेलो असतो त्याला, पण तो आहे ना मला तो धरू धरू जुलू जुलू करेल. तो काय करतो? ए चावायला बघेल तो, हा. आणि त्याचं आणि माझं काही पटेल असं मला वाटत नाही. एक तर काय आहे ना माझं डोकं तापट आहे. अरे म्हणजे मी दांगडो करतो, डेंजर आरडाओरडा करतो. माझा शालक माझ्या भीतीने येत नाही माझ्या घरी. तुमच्याकडे कुत्रा होता शालक नावाचा? नाही हो, शालक म्हणजे माझ्या बायकोचा भाऊ माझा साला. अच्छा, साला. हा तो येत नाही. अच्छा, पण नाही जरा नेलं असतं तर बरं झालं असतं. 4 दिवसांचा प्रश्न आहे. काय मला पण जावं लागणार आहे, कारण माझं प्रमोशन त्याच्यावर डिपेंडेंट आहे. तर म्हणून म्हटलं की अगदीच जर अडकशील रे. कुठे कुठे पॅपी पॅपी इकडे बाबू इकडे. 4 दिवसांचा प्रश्न होता, पण तुम्ही नाहीच करताय. मला कळत नाही शक्य नाही ना हो. मला नाही बाबा. काय करताय तुम्ही. असली आणून नका आम्हाला. कोणाला मदत मागतो आता? इथे बाबू, ए, silencer बाबू वाजेल. बाबू Silencer वाजेल. इथे बसतो. बस बस. हॅलो हॅलो. ए, पिंकी भाऊ भाभी 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 पिंकी भाभी. खांडेकर. हा कुत्रा तुम्ही खांडेकर. हाय कसे आहात? आय नो तुम्हाला खळी आहे. सेम पिंच. खांडेकर. नॉनसेन्स. हाय राजपूत. हॅलो. हाय माने. हाय पिंकी भाभी. कसे आहात? मस्त मस्त. ड्रेसचं बास्केट शिवले का बास्केटचा ड्रेस शिवला? एकदम नाईस. फुल बदन. एकदम गुबाली गुबाली. गुलाबी गुलाबी गुबाली गुबाली काही बोलताय तुम्ही आता. भारी दिसताय. हा, छान. थँक्यू राजपूत. हाय हॅलो. ओ माय गॉड. हाय, हाय. पप्पी. प्लीज प्लीज. पप्पी. कुत्र्याचं पिल्लू पप्पी. माहिती आहे मला. कुत्र्याचं पिल्लू. किती गोड आहे. हाय ओल बापले. हाय किती क्यूट आहे. कोणाचं आहे? कुत्रीच आहे. नाही ना म्हणजे आपल्या त्या चिकन शॉपच्या बाहेर कुत्री असते ना, तिचा आहे तो. आय मेंट इथे कोणाचा आहे? मी अडॉप्ट केलाय, म्हणजे मी पाळलाच आहे त्याला. काय झालं ते. मग तुमचा आहे हा? हो. वाव. तर तिथे बसलेला असायचा, तर मी सांभाळायला घेतला. आय लव्ह इंडी डॉग्स. काय नाव आहे याचं? त्याचं पॅपिलॉन. हाय पॅपी. हो ग. पॅपी. मला पण पेपीच म्हणायची. काय? पप्या पप्या. हे झालं जरा. पेप्या पप्या. लहानपणी माने काही हे पण असंच होतं. किती गोड आहे ना हा. हो. मला पण एकदम हे आहे. मला तर कुत्राच बोलतात. हो. मला बोलतात खांडेकर तुम्ही कुत्रा आहात. मला बोलतात खांडेकर. खांडेकर. हो खरंच खांडेकर मी कुत्रा आहात. हा पप्पी किती गोड आहे. हो. गोड म्हणजे बेसनाच्या लाडू नंतर गोड फक्त हाच आहे, कुत्राचा आहे. अरे म्हणे बच्चा. अरे माझं बच्चा. माझं गुंडे. अरे माझं गुंडे पोंडा. बोलेल बोलेल. माझा आहे माझा आहे. अरे माझा आहे. नाही काय करताय. काय करताय. थांबा थांबा थांबा. नो पॅपी. नाही पॅपी. मी तुला खाऊन टाकू. खांडेकर. नो 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 बाबू नो. काय करताय. आय लव्ह हे. मग काय हॉटडॉग आहे तो खायला. काय चावता कसले. तू घाबरतोय. तुम्हाला असं नका ना वागू. नाही नाही आम्ही नाही घाबरवत आहे. आम्ही तर प्रेम करतोय. आम्ही मित्र आहोत. आहे ना पिपी. आम्ही मित्र आहोत ना. हो 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 मित्र आहात ना. हो पण आता मित्रांची ताटातूट होणार आहे ना. का?
नाही नाही, ते त्यांना म्हणालो मी असंच. ते काय ॲक्च्युली माझीच होणार आहे ताटातूट. मी 4 दिवस चाललोय कॉन्फरन्ससाठी आणि तिथे पेट अलाउड नाही आहेत. त्यामुळे मला कळत नाही आहे पॅपीला कोणाकडे ठेवायचं. त्याची देखभाल करावी लागते ना थोडी बहुत. तर त्याच्यामुळे जरा आत्ताचे 4 दिवस आत्ता पुढचे लगेचचे 4 दिवस. आय एम सो सॉरी. माझं कंटिन्यू शूट नाही तर मी माझ्याकडेच ठेवलं नाही, असतं. नाही, तुम्ही कशाला? पण एनिवे मला सांगून ठेवा हा कोणाकडे असणार आहे. सो आय वॉन्ट टू स्पेंड टाइम विथ हिम ॲज मच एज आय कॅन. मी शूटच्या आधी सकाळी येऊ शकते आणि डिनर नंतर पण येऊ शकते. म्हणजे याला घेऊन जायचं असेल, याच्यासोबत खेळायचं असेल तर आय कॅन कम. ओके, तर सांगा मला हा कोणाकडे असणार आहे? माझ्याकडे मी आहे श्वानप्रेमी आहे. मी काय श्वानप्रेमी आहे. काय करताय राजपूत? मला त्याची भाषा येते. मी त्याला म्हणतो ये 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 ये. नाही येणं झालंय. मी तर मगाशीच सांगितलं मी कुत्रा आहे. मागे वा, मागे वा. इकडे ये पॅपी, पॅपी इकडे ये, पॅपी इकडे ये, इकडे ये. माझ्याकडे आहे दिसाय बघा सेम सेम आहे. मागे या, मागे या. मी तिकडे बसा, तिकडे गाडीवर बसा. मी नेतो की. नाही काय गरज नाही. मगाशी तुम्ही काय म्हणाला? तुमच्या बायकोला चालणार नाही. आताच नेताय. नाही आहे? कोण म्हणलं? हो हो. मी हो. हे काय बोलायला लागा. माझी बायको तुम्हाला किती वेळेस म्हणती होय व आणा की एखादा डॉग घरी. काय म्हणते? आणा की एखादा डॉग घरी. एवढंच कसं वेगळ्या ह्याच्यात बोलते तुमची बायको? तिला आवडते तेवढं डॉग लय आवड. तिचं कसं गावाकडे राहिलेली आहे ना पोरगी. तिचं गावाला गोटा बिटा आहे. गोट्यात म्हणजे गाया होय 4-5 गाया. म्हणजे गाया म्हणू नका, म्हशी म्हणू नका, गेंड. राणीच्या बागेत राहायच्या त्या? हाय खरंच तर ड्रामात ती पांढरी पांढरी आणली ती ही आता काय? पिंगविन बदक असतील. पेंग्विन कुठले ठेवताय ड्रामात? आणले ती तिला लय वड. प्राण्यांची ओढ लय तिला. त्याच्यामुळे ही नाही नाही माने बरोबर बोलला. मानेच्या बायको नाही तुम्हाला नाही. तुम्ही बरोबर बोललात मगाशी. त्याला पेप्या नाही मी माझं नाही माझ्याकडे खांडेकर. मी ठेवणार आहे. मला कुत्र्यांची खूप आवड आहे. हो आणि मी पॅपिलॉनला फक्त माझ्या घरात नाही. या पॅपिलॉन या. मी पॅपिलॉनला माझ्या बेडरूम मध्ये ठेवणार आहे. आणि नुसतं ठेवणार नाही. मी पॅपिलॉनला कुशी मारणार. नाही 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 बाबा, नाही बाबा, नाही बाबा. मी कुशीत घेऊन झोपणार त्याला. रडलं त्यांनी जवळ. नाही बाबा, नाही नाही मी असं नाही करू माझ्या शकत खांडेकर. खांडेकर काय करताय? नाही मी सांगतोय माझं प्रेम आहे. ते लोक बघता तुम्ही इथे लोळताय. डोंट डू दिस खांडेकर. हो नाही मी सांगतोय माझं प्रेम आहे. कसलं प्रेम? मगाशी म्हणालात तुम्हाला कुत्र्यांची एलर्जी आहे काहीतरी म्हणालात. सचिन तेंडुलकर यांना चिकूची एलर्जी होती. मग त्यांनी चिकू खाऊन खाऊन एलर्जी संपवली आहे. मग काय? मी पॅपिलॉनला मिठी मारून एलर्जी. सोडा खांडेकर, सोडा, मला सोडा. नाही, नाही बाळा, नाही, नाही बाळा. प्रेम आहे. अरे तिची हपावणार आहे का तुम्हाला? अरे माझं प्रेम आहे. अरे थांब ना तुम्ही. मग या लॉजिकने ना तो माझ्याकडे पाहिजे. कारण त्याच्या माझ्या पटत नाही. त्याच्या मनात माझ्याबद्दल जे काय गैरसमज आहेत ती मला दूर करायची. तोड नीट करा आधी ते. मला त्याच्याशी जवळीक निर्माण करायची आहे. ये बेटा. राजपूत लांब व्हा. मागे व्हा. नाही आवडत आहे मी माझ्यावर ठेवणार. मी माझ्यावर ठेवणार त्याला. माझ्या बरोबर राहील. नाही, माझ्याबरोबर 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 राहणार तो विषय. गाईज रिलॅक्स. मला कळतंय तुम्ही सगळे खूप एन्थुझियास्टिक आहात. बट कुत्री सांभाळणं इतकं सोपं नसतं. त्याला खूप एनर्जी लागते. मी घालवेन. खांडेकर, मला एनर्जी घालवायला आवडतं. माझ्यात खूप एनर्जी साठली आहे. खांडेकर त्याला एनर्जी नाही फॅट्स म्हणतात. इथे पण थोडीशी फॅट आहे. बट ऑन अ व्हेरी सिरियस नोट की कुत्र्यांकडे खूप लक्ष द्यावं लागतं. त्यांची काळजी घ्यावी लागते. पिपी मी तुम्हाला सांगतो. यांच्याकडे नका देऊ मानेंकडे. त्यांची बायको जग्गड कुदय. हा शिव्या देत असता त्यांना. जग्गड कुदय म्हणजे भांडखोर आहे. भांडखोर. हा ती भांडे फेकून मारते. ते मला मारती ना त्याला थोडीच मारणार आहे तो. आणि चुकून त्याला लागलं त्याच्या 4 तांगड्या उच्च होऊन जातील ना. असं बोलताय. 4 तांगड्या उठच्या बिच्छा. अहो तसं नाही पिंकी. नाही, भांडता अहो, तुम्ही. प्रेमानं असते ती. नाही, भांडता तुम्ही. अहो आमचं वेगळंच आहे. वाईल्डच असते आमचं. कुठलं प्रेम आहे असं? आमचं म्हणजे अहो, ती मला म्हणते आय लव्ह यू फाट फिकून मारती. आमचं लई येणं प्रेम आहे. अरे समजून घ्या ना तुम्ही. अरे समजतच नाही तुम्ही. नाही समजा आता आता बघा आता काय बोलू ना कोणी. समजा पिंकी भाभी
तू माझी बायको आहे समजा. खांडेकर काय करताय काय करताय काय झालं पांढऱ्या पिंकी बाबीला का घेतो? समजा म्हणलं फक्त. पिंकी बाबीला का बायको समजायचा? रिलॅक्स मला समजा म्हणलं फक्त. आणि काही नाही शिंदे काही नाही म्हणलंय अहो समजा म्हणलं होतं फक्त समजा. रिलॅक्स. समजा म्हणलं होतं. ते काय नाही, तो माझ्याकडे राहणार. नाही तो माझ्याकडे राहणार. ह्यांच्याकडे कशाला ठेवायचे तेव्हा. ह्यांच्याकडे नको. आमच्याकडे राहिलं तर 4 घास सुकाचं खाईल तरी ही उपाशीच मारतेला त्याला. कसं काय ह्यांच्या घरातली काय म्हणते सारखी येता जाता ह्यो माणूस कोणाच्या प्लेटमध्ये हात टाकतोय बाचाभर तोंडात टाकतोय. आता ह्याच्या ताटातलं काय बाचाभर उचलून खाल्लं म्हणजे मग काय करायचं. आणि हे दिसतंय बघा कसं मुगडा हलवा म्हणून उचलून खाल्लं मग काय कराल. हो, माझं खाणं दिसतं पण माझं प्राणीप्रेम नाही दिसत तुम्हाला. पिंकी बाबी तुम्हाला सांगतो, एका गाडी खाली येणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला मी वाचवलं होतं. सिरियसली? आणि असं नाही, हात घालून वाचवलं होतं. रिअली? किती ग्रेट आहात तुम्ही खांडेकर. म्हणजे त्या पिल्लासाठी तुम्ही स्वतःच्या जीवाची पण पर्वा नाही केली. हो, त्यांच्या गाडी खाली झोपलं होतं, ते हात घालून काढलं बाहेर यांनी. गाडी उभी होती यांची पार्किंग मध्ये 4 महिन्यापासून. काय बोलतात आपण जे काय असेल, पिल्ल्याला वाचवलं ना मी. हा, वाचवलं. माझं खरं यार माझ्याकडे राहणार. नाही खांडेकर नाही खांडेकर थांबा जरा खांडेकर 1 मिनिट थांबा जरा खांडेकर थांबा 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 गाईज स्टॉप इट. एक मिनिट खांडेकर एक मिनिट प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला 1 मिनिट थांबा. काय हो? मेल आलाय मला कंपनीकडून. कसला? कॉन्फरन्स कॅन्सल झाली आहे, व्हिडिओ कॉलवर होणार आहे. टेन्शनच नाही. नशीब आता जायची गरजच नाही. पॅपी बाबा मी नाही जाणार तुला सोडून. नाही जाणार बाबा माझ्या, नाही जाणार तुला सोडून. आपण फिरायला जायचं छान तुला खाऊ देणार ओ ग माझ्या बाबडा. काही टेन्शन नाही, आता मी थांबणार. ग्रेट. मग पीपी हा. मी डिनर नंतर येते तुमच्याकडे त्याला फिरवायला घेऊन जायला. म्हणजे इफ दॅट्स ओके विथ यू. नाही तुम्ही कशाला, म्हणजे अगदीच तुम्ही आता कामावरून आलाय आणि नो 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 प्लीज, मला खूप आवडतात डॉग्स. प्लीज लेट मी कम. तुला आवडेल ना पॅपी? ऍक्च्युली आत्ताही जाऊ शकतो. म्हणजे इफ यू आर गोइंग आउट तर मग मी येऊ शकते. यू डोंट माइंड. नाही वायवूड आहे खरं तर. मी बाहेरच चाललो होतो घेऊन, पण तुम्ही दमून आलेला दिसताय तर तुम्ही आराम. इट्स ओके. मी बास्केट कार मध्ये ठेवून देईन. आपण फिरून येऊया. नो प्रॉब्लेम. अरे अरे पॅपी मला ना एक पेट फ्रेंडली कॅफे माहिती आहे. आपण तिकडे कॉफी पिऊया. कम कम. चालेल रे मला. पॅपी अरे थांब मला पण येते बाबा. चला रे माझ्या बाबा. चला यायचं ह्याच्या माकाड इकडे ये. तुझ्या यायला जाऊ तिकडे. आकड नाही. वा 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 वा, व्हेरी नाईस परफॉर्मन्स ॲज युजल. प्रसादा. मस्त होता परफॉर्मन्स. दत्तू मला असं वाटतं की या मंचावरचा तू सर्वोत्तम कुत्रा आहेस. म्हणजे तुझ्या इतका कुत्रा मी अप्रतिम दुसरा पाहिलाच नाही, म्हणजे माणसाचा. इतकं कमाल ऑब्झर्वेशन आहे तुझं, इतकं कमाल. लाजवाब. तुझं येणं बसणं घाबरणं चिडणं ओरडणं त्या बाईकवर चढणं, त्या भन्नाट ऑब्झर्वेशन केलंयस तू आणि भन्नाट सादर करतोस तू कायम कुत्रा. व्हेरी वेल डन दत्तू. मजा आली तुमच्या चौघांचा काय तिघांचा तुमच्या डॅम्बिसपणा अत्यंत गोड होता भावला. आणि पीपी आणि प्रिया नेहमीप्रमाणे उत्तम. मजा आली. मंडळी, एक सेल्स मॅनेजर आलाय गावातल्या गृहिणींना ट्रेनिंग देण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची वाढीव कमाई अनुभवण्यासाठी. जी घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. नमस्कार 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 नमस्कार. MHJ सोलार युटिलिटीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नाही असू द्या. थँक्यू. आता कसं आहे, MHJ सोलार युटिलिटीजमध्ये तुम्ही आलात, एवढ्या लांबून आलात, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. तुम्हाला माहितीच आहे आमची कंपनी स्त्रियांच्या वरकमाईसाठी त्यांना नेहमी मदत करत असते. स्त्रियांना कसा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी आम्ही झटत असतो आणि त्याचसाठी आम्ही तुम्हाला आज इथे बोलवलेलं आहे. MHJ सोलार युटिलिटीजचे खूप प्रॉडक्ट्स आहेत, पण आज आपण एका महत्त्वाच्या प्रॉडक्टकडे लक्ष देणार आहोत. त्याचं नाव आहे MHJ सोलार कुकर.
तर हे घ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. हे धरा, हे धरा, हे धरा, हे धरा, हे धरा. तर हा जो सोलार कुकर आहे तो आपल्याला विकायचा आहे. सौर ऊर्जा कोणाला माहिती आहे? सौर ऊर्जा मला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का? ऊर्जा म्हणजे एनर्जी बरोबर. आणि सर्व म्हणजे सर्व ज्याच्यात आपल्याला एनर्जी मिळते म्हणजे इलेक्ट्रिकवर पण करू शकतो, गॅसवर पण करू शकतो आणि मग लाकडं पण पेटवू शकतो नाही का. सर्व एनर्जी, सर्व ऊर्जा. बसा बसा बसा. तर ह्या ज्या म्हणाल्या त्याला म्हणतात सर्व ऊर्जा. असा कुठलाच शब्द अस्तित्वात नाहीये. मी जे म्हणतोय ते सौर ऊर्जा म्हणजे सोलार एनर्जी, सूर्यापासून जी एनर्जी मिळते ती एनर्जी, आणि त्या एनर्जीचा वापर करून आपण जेवण बनवू शकतो सोलार कुकर मध्ये. खरं का हो? सूर्यापासून जेवण बनवणार? आम्ही सूर्याचा उपयोग फक्त ते कपडे वाळत घालण्यासाठी केलाय. खरंच आहे. नाही ताई, ताई सूर्य म्हणजे तुमचा लॉन्ड्रीवाला आहे का? तो अख्खा पृथ्वी घेऊ शकतो, माहितीये की नाही तुम्हाला? तर आता आपण येऊया सोलार कुकरकडे. तर हा त्या फक्त आवाज करत पिऊ नका. तर हा जो सोलार कुकर आहे तो तुम्हाला विकायचा आहे. तर महिलांनो, हा आहे आपला सोलार कुकर. तो कसा विकायचा हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. ते नीट बघा, आपल्याला नंतर ते प्रॅक्टिस करायचं आहे. हा, लक्ष द्या. तर हॅलो हॅलो हाय, मी सोलार कुकर विकायला इथे आलेलो आहे. सोलार कुकरची खासियत म्हणजे काय, तर आपल्याला गॅस लागत नाही, इलेक्ट्रिसिटी लागत नाही, चूल लागत नाही. म्हणजे गॅसचा बचत, इलेक्ट्रिसिटीची बचत, लाकडांची बचत, सगळ्यांची बचत. फक्त आणि फक्त सौर ऊर्जेवर हा कुकर चालतो. ह्या कुकरमध्ये तुम्ही भात बनवू शकता. नाही, पण आमचे हे भात खातच नाहीत. मग हे भाजी बनवा. मग फक्त भाजी कशा बरोबर खाणार? त्या कुकरमध्ये भाकरी होती काय? तुम्ही आजवर कुकरमध्ये भाकरी बनवली आहे का? नाही बा. मग ह्याच्यात कशी होणार ताई? नाही, पण मग कसं ताई भाजी बनवायचं तर कसं भाजी अंगणात बनवावं लागेल त्या कुकरमध्ये, आणि भाकरी आतमधल्या गॅसवरती बनवावं लागेल. मग भाजी ढवळायला यायचं, मग भाकरी पालतायला जायचं, असं खूप धावपळ होईल ना. तेव्हा कसं करायचं? आणि एखादं कुतारडा आला आणि त्याने ठुशी मारली आणि मग गेलं तर? अरे पण मग सोलार कुकर वर ठेवा कुठेतरी. वर तर नाही ना कुत्रा. काय माहिती आला तर? मग नका घेऊ तुम्ही कुकर. कुकर घेऊच नका. आणि मुळात तुम्ही कस्टमर आहात का आता? तुम्हाला विकायचं आहे, तुम्ही सेल्स वुमन आहात, त्याकडे लक्ष द्या. हा कुकर मुळात 6,000चा आहे. हा तुम्ही 6,500ला जर विकलात तर एका कुकर मागे तुम्हाला 500 रुपये मिळणार आहेत. 500 रुपये. म्हणजे एका दिवसात जर तुम्ही 10 कुकर विकलेत तर 5,000 रुपये. 5,000? 20 कुकर विकले तर? 20 कुकर विकले तर 10,000. मग विचार करा, एका दिवसाचे 10,000, मग महिन्याचे किती? 30,000. एका महिन्यात 3च दिवस आहेत का ताई? 30 दिवस असतात ना. 30 × 10 किती? एकक दशक. 3 लाख. 3 लाख महिन्याचे 3 लाख रुपये. 3 लाख. हे 3 लाख रुपये तुम्हाला कधी मिळतील? जेव्हा तुम्ही हा कुकर विकणार. आणि तो कसा विकणार? कसा? हे मीच तुम्हाला आता इथे सांगणार आहे. एकदम सोपं आहे, काही कठीण नाहीये. कुकर कधी विकला जातो? जेव्हा आपण कस्टमरशी चांगल्या रीतीने बोलतो, रिस्पेक्टफुली बोलतो, त्यांच्याशी रिलेशन डेव्हलप करतो. होय का? आता कोणाशी पण रिलेशनशिप कसं काय, कोणाला पण बॉयफ्रेंड कसं काय बनवून घ्यायचं. तसं बाबा बोलली आहेत मला, बाहेर गेली तर नाव खराब करून येऊ नको म्हणून माझं. असं कसं बाप्पा वाढणार नाही म्हणून मला. रिलेशनशिप बोलतोय तुम्ही. ताई नमस्कार आहे तुम्हाला. नमस्कार. रिलेशन डेव्हलप करायचंय म्हणजे संसार मांडायचा नाहीये. रिलेशन डेव्हलप करायचं म्हणजे आपुलकीनी बोलायचंय बाहेरच्या लोकांशी. हा, कारण कुकर विकायचा आहे ना. आता सोनी मराठी म्हणतं, विणूया अतूट नाती. म्हणजे आपल्याबरोबर संसार थाटतं का सोनी मराठी? नाही की नाही. आपल्याबरोबर आपुलकीचं नातं डेव्हलप करतं. खरंच? खरं खरंय, खरं आहे. हा, विचारलं फक्त. त्याच्याकडे वळूया नको आता. त्याच्याकडे आपण सोलार कुकर कसा विकायचा त्यावर येऊया. ताई तुम्हीच या. या जा करशील चांगलं. इथे येऊ आहे. हा, मग हे तिथे कसं येणार? तुम्हाला तिथे या. तुमचं नाव काय? नमस्कार. नमस्कार. मी शिवाली परब. वा, शिवाली परबजी, आता तुम्ही सेल्समन आहात, करेक्ट? आता तुमच्या तिघींपैकी कोणीतरी एखादी या. ताई तुम्ही इथे या. तुमचं नाव काय?
शिला जुई जुडे काय काय शिला जुई जुडे जुई हा. जुई हा हा ऐका आता तुम्हाला ह्या कुकर विकणार आहेत हा तर ह्या तुमच्या घरी येऊन तुम्हाला कुकर देणार आहेत हा असं का चला मग चला ताई कुठे 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 घरी जातो ना घरी विकणार ना येऊन नाही 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 तुमच्या घरी नाही इथे तुमच्या घरी जायचं नाहीये म्हणजे आता ही खुर्ची आहे ही तुमच्या घरातली खुर्ची आहे या खुर्चीवर बसा हे तुमचं घर आहे असं समजा ही आमच्या घरातली खुर्ची हा बसा आमच्या घरातली जरी मोठ्याली आहे पण ठीक आहे चालतं बसा बसा हा आता तुम्ही यांना कुकर विकायचं आहे ह्यांचं घर आहे असं समजा हा चला या बापरे हा 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 वा 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 हळू ही बेल वाजवत होय पाय पण नाही पोचत आहे हातात सगळं सामान आहे बेल वाजवायला जमत नाही आहे बरं मला. बरं 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 हा. टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग एक्सक्यूज मी हो झाडाझुडपी ताई कोण नाही जुई जुडे जे काय असेल बहिरा आहे का तुमचं कॅरेक्टर मग बेल वाजवतोय मी टिंग टॉंग दार उघडा ना नाही ते आमच्या घराची बेल नाही आमच्या घरात चौगुले बेल आहे ती बेल आमच्या घरात ही जी वाजवली ना तुम्ही आता ती शेजारच्यांच्या घरातली आता शेजारच्यांचा दरवाजा जाऊन मी उघडणार बरं नाही वाटत ना तसं नाही बरं ताई नाही. ताई नावं ताई त्यातलं ताई नाव आहे. हे तुमचंच नंतर मग नाव ठेव बेल नाहीये बेल नाहीये बसा तुम्ही बेल नाहीये असंच उघडा असंच या हा असंच नाही वाजवायची असंच या अशीच आहे आणि विका चला मागून येऊ परत तिकडून इकडनंच या ना अजून हा, किती ठीक मागे आहे. किती मागे चालतंय. हा. चला हा हाय नमस्कार 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 तुम्हाला आमचा नमस्कार तुम्ही आम्हाला नमस्कार दिलाय तर आमचा पण तुम्हाला नमस्कार तुमचा नमस्कार मी घेतला माझा नमस्कार तुम्ही घ्यावा मी तुमचा नमस्कार घेतलाय माझा पण घेऊन टाका नमस्कार आम्ही दोघींचा नमस्कार घेतला नमस्काराला नमस्कार करा जरा काय चाललंय आणि हे असं मी नमस्कार तुम्ही नमस्कार असं खोट्या खोट्या आवाजात का बावल्यात का नॉर्मल बोलायचंय नॉर्मल बोलायचंय सवयीचं नाही ना आम्हाला काय नाही आता कसं हा हे कसं माझ्याशी बोलताय तसंच बोलायचं एकदम फ्रीली हा चला 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 परत या नाही, नमस्कार नमस्कार हा. मावशी आम्ही आलोय MAJ कुकर मधून ते सोलार कुकर आणलेला आहे घेता का कुकर नको ठीक आहे चला एक मिनिट नाही नाही मस्त नाही बसा तिकडे मस्त वगैरे काय नाही अहो, काय त्यांना परत कशाला गेलात ते नको बोलले तर मी आले अरे पण ते नको बोलल्यावर तुम्ही विकलं पाहिजे ना तुम्ही त्या नको बोलल्या तर आपण त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे विकत घेण्यासाठी आणि ताई त्या पण त्यांच्याशी जरा आपुलकीने वागा ना आम्ही ते आता कधी केलं नाही ना का कळ अहो शिकतायत ना त्या तुम्ही जरा आपुलकीने वागा जरा प्रश्न विचारा काय कसं हा जरा मदत करा त्यांना चला चला इथून येऊ होय पण नको ना करा ना तिकडनं पहिल्यापासून का करायचंय मला कळत काय ग नमस्कार नमस्कार चला चला पुढे काय नमस्कार आणलंस हे ह्यो कुकर आहे मावशी कुकर आहे हो. सोलार कुकर आहे अच्छा असं असं हा. कुठली तू मी ही खारदांड्याची शिवाली परब खारदांड्याची वेळ होय होय परब आहेत त्यांची अच्छा पाणी पिणी नाही येतं 24 तास येतं आमच्याकडे पाणी पिणे नाही नाही आता प्यायला पाणी पिणी पाहिजे काय असं होय मावशी नको नको पाणी पिणे काय नको अच्छा कितवी झाली मी तिसरी झाली आधी 2 झाल्या आई बाबा ना मग बाबा बोलले तिसरी झाली बस आता पुढे नको थांब बोलले अगं, नाही तसं नाही मग? शिक्षण कितवी झाली असं विचारलं अच्छा तसं होय मावशी मी हे 12वी केली कॉमर्स कॉमर्स केलंयस होय? होय. वाय वाय मग लग्नाचं काय नाही अजून ठरलं बाबा बघतात काय करताय बाबा बघतात मग ऐक माझा एक भाऊ आहे चुलत भाऊ पुण्याला असतो त्यांनी ते काय MBBA काय ते करतात ना MBA ते केलेलं आहे मग विचारू का त्याला मला कुठं विचारते माझ्या जागी तिकडं बाबा मला असं डायरेक्ट कोण विचारतो आहे पोरगी लाजली बाबांचा नंबर देतीस काय मग हा घे चल 8 फोन अरे अरे काय करताय आता बाबांचा नंबर म्हणजे नंबर दिल्यावर तो फोटो येईल मग ते पत्रिका बघतील मग ठरवतील ना बाबा माझ्यासाठी मी कोण सांगू मावशीला माझ्यासाठी कोण आणि मग चांगला कुकर आहे ओय, ओय, ओय. मग कुकर काय लग्नात विकणार आहेत का हा तर रुखवतच ठेवणार आहे कुकर नाही नाही कुकर नाही नवऱ्याला चांगला 90,000 पगार आहे कुकर कशाला इक अहो पण ताई आता कुकर विकायला आलात ना त्या कुकर विकायला आलेत ना मग कुकर घ्या ना लग्नाचं कुठे तुम्ही टिंगटॉंगला उठत पण नाही त्या तुम्ही लग्न जुळवताय कुकर तुम्ही जा तिकडे आधी तुम्ही तिकडे जा नाही तर इथे या तुम्हाला उगाच बोलवलं आणि तुम्ही नाही नाही मावशी
मावशीने विचारलं तर उत्तर द्यावी लागणार आहेत की नाही मला त्यांनी काही प्रश्न विचारला तरी तुम्ही कुकरकडे वळवलं पाहिजे सगळं. हा, हा? चालतंय. काही प्रश्न असेल कुकर. कुकर. आज महाराष्ट्रात काय कुकर. कुकर 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 ताई ताई तुम्ही मगाशी यायला पाहिजे होतं, तुम्ही या तुम्ही या. मी येऊ हा, या या. जा जा ग जा जा एकच मिनिट हो हो हो. काय झालं? अगं बाई काय करताय? बरी दिस हा छान इकडे जरा जास्त जास्त झालं ठीक आहे ठीक आहे जाऊ दे अहो छान दुपार दिसते. दुपार आहे. छान दिस हा दुपारची वेळ आहे हा हा दुपार चल. कशी दाखवायची हा हा टिंग टिंग कुल्फी टिंग 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 कुल्फी काय झालं काय झालं? दुपारच्या दारावर ते कुल्फीवाला जातो ना त्याचा आवाज काढला जातोय कुल्फीवाला येतोय होय. त्याला गलासभर पाणी दिलं ना मला फुकट मध्ये कुल्फी देतो ताई 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 आपल्याला दुपारचं वातावरण नाही क्रिएट करायचंय. नाही ते सांगितलं ना तुम्ही कशाला पण नका करू. हा हा सेल्स ट्रेनिंगचा कोर्स आहे, अभिनयाचा कोर्स नाहीये हा. कळलंय का? हा नॉर्मल राहा. हा चला ताई. हा दादा ते आमच्या घरची बेल टिरिंग टिरिंग वाजती बेल वाजणार नाहीये. नाही नाही वाजणार. दरवाजा कसा उघडणार दरवाजा उघडाच आहे. दरवाजा उघडत नाही मग आमचे वर रागवतील. त्यांना आवडत नाही दरवाजा उघडा ठेवलेला लई चिडतात माझ्यावर. मला बोलतात पावडर लावून कुठं जायचं असतं कोणाला दाखवायचं असतं खेक असतात अंगावर. दरवाजा उघडा नको दादा बंद करूया आपण. करा बंद करा बंद बंद कर, बंद बंद करूया. करा हा. बंद करा बंद. नंतर उघडा. मी मागून येऊ होय. कशाला तुम्हाला मागणं यायचं? या नाही इकडनं. चालतंय. हा मागणं यायचंय. नाही दरवाजा बंद बंद आहे दरवाजा उघडा आता उघडा. उघडू आता हा. अगं ये नमस्कार मावशी. हारदांड्याची शिवाली ना तू तू ओळखलं होय मावशी हो. पाया पडते. थोड्या वेळापूर्वी त्या शिलाकडे गेली होती ना शिला मावशीकडं होय. हे तिसरी ना तू मी तिसरी. पहिल्या दोन झाल्या. मग मग बाबा तिसरी. बोलले. बाबा बोलले आईला थांब पुरे झालं ओळखलं मी बरोबर. काय ग त्या शिलाने तुला एवढं चांगलं स्थळ सुचवलेलं नाही कशाला बोलली नाही तसं नाही मावशी. असं नाही बोलायचं 90,000 पगार आहे अगं, चांगला पोरगा आहे ते सोडून माझं मी कसं बोलू आता मी कसं बोलू हे थोबाड फोडलं पाहिजे तुझं तसं नाही. का बस ते सोडून कुठे कुकर इकत बसती सांग तिला सांग तिला 90,000 पगार मिळतो का आता कुणाला मावशी मी काय मला चालणारच आहे बाबांना पण चालणार. हे सर आहेत यांना नाही पटत आहे त्या माणसाचं कुठं लक्ष घ्यायचं एवढं नाही लक्ष द्यायचं ऐकायचं 90,000 पगार करा करा सिक्वल करा सगळ्याच्या पुढे पुढे जात जा. तुमच्या पिक्चरचा सिक्वल चालू आहे का हा? नाही नाही काय नाही नाही पोरीचं चांगलं व्हायला पोरीचं काही पाहिजे. चांगलं. तुम्ही तिकडे जा जा तुम्ही तिकडे. अनुभवाचे 4 अनुभवाचे 4 बोल तिकडे तिकडे बसून 4 बोल बोला काय ते. तुझ्या बाप्पांचा नंबर दे मग थांबा हो जरा. आणि तुम्ही मी काय नाही मावशीने विचारलं तर अपमान कसं करणार मोठे आहेत की मावशी चल तिकडे त्यांना उत्तर- चल तिकडे चल तिकडे. अपमान करते मी जाऊ होय. जा. हे नको हे. काही विकायची गरज नाहीये तुम्ही. विकत नाही, लग्न जुळताय. फोन नंबर दे आपण बोलून घेऊ शांत व्हा. आता हे कर मी कस्टमर असणार आहे आणि तुम्ही तुम्ही विकायचंय या. तुम्हाला काय अजून या वेब सिरीजचे वेगळे एपिसोड करायचे? नाही 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 नक्की मी कुकरच विकणार कुकरच विकणार? मी इकडचं तिकडचं नाही बोलणार अजिबात नाही बोलणार गुड या मी चांगलं करशील कर थांबा जरा थांबा. का टाळ्या वाजवत आहे? नमस्कार अरे कोण आलं? नमस्कार नमस्कार. मी हा कुकर विकायला आले हा घरात कोणी बाई माणूस नाही का? तर कशाला विचारायचंय बाई माणूस आहे का नाहीये? नाही असा आल्या आल्या पुरुष माणसाशी कसं बोलणार बाई माणूस असं बरोबर होय, बाई माणूस. बरं 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 नाहीये. कोणी बाई माणूस नाहीये. मला विका. तुम्हाला कसं विकणार कुकर विकायचं आहे तर आता वा ताई, वा. वा ताई, वा. कुकर करेक्ट आहे तुमचं. मला कसं विकणार? तुम्हाला तर कुकर विकायचं आहे. कुकर विकायला आले कुकर विका. कुकर विकाय हा आहे सौर कुकर
तो सौराष्ट्रावरती त्याच्यावर चालतो म्हणजे तिथे ठेवला ना मध्ये त्याच्यात हे घातलं तांदूळ पाणी की तो सौरे सौरे बघून घेतो आणि मग त्याचा भात करून घेतो शिका म्हणजे मग आपल्याला हे नाही लागत गॅस नाही लागत नाही लागत. स्टोव पेटवायला नाही लागत नाही लागत. काही इलेक्ट्रिकचं वापरायला नाही लागत म्हणजे मग आपल्याला बिल पण नाही आपले पैसे वाचतात लाकडं पण वाचतात आपली चूल पेटवायला नाही लागत मग सौऱ्या तो बघून घेतो वा 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 बोललात. वा मग चांगलं आहे हो मला आवडला हा तुमचा सौर्या कुकर सौर्या खूप नाही नाही पण मला सांग काय किंमत बरं असेल ह्याची सौर्या खूप 6,500 बरोबर आहे बरोबर आहे. एवढे नाहीये तो माझ्याकडे आता मग 500 आहेत का 500 आहे 500 500 द्या 500 द्या 500 द्या 500 द्या गंमत दाखवते 500 द्या 500 द्या गंमत दाखवते हा कुकर झाला तुमचा मला 500 नाही नका अरे नका मिठी मारू तुम्ही अरे ताई नाही विकलाय तुम्ही नाही विकलेला नाही रडू नका थांबा ओ इकडे नका ते काहीतरी येडी आहेस. मिठ्या मारत अरे नाही विकलाय त्यांनी अरे नका सेकंड करू नाही विकलाय तुम्ही कुकर अरे म्हणजे विकला तुम्ही कुकर बाकी सगळं सुरुवातीचं सगळं व्यवस्थित होतं तुमची पद्धत व्यवस्थित आहे एकदम करेक्ट आहे विकण्याची पण तुमची किंमत चुकली 500ला कसा काय विकता तुम्ही कुकर मी म्हणाला होता की तुम्हाला 500 मिळणार मला माझे 500 मिळाले मी तुम्हाला तुमचा कुकर दिला बरोबर हाय असं नाही नका काय थांबा रे काही झालं की टाळ्या वाजवत आहे आपलं तसं नाहीये ताई मूळ किंमत 6,000 आहे तुम्ही तो 6,500ला विकला तर तुम्हाला 500 रुपये मिळणार आहेत 500लाच विकला तर पुढचे 6,000 तुम्हाला द्यावे लागणार की नाही कंपनीला मी द्यायचं जमायचं मला नवरा जीव घेईल नाही, 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 अम्मा जरा ताई अहो खरं विकलाय का तुम्ही मला डेमो चालू आहे ना सगळं नाटक सुरू आहे ना हे प्रॅक्टिस सुरू आहे द्या 500 रुपये ते तुमचे नाही कुकर हो ठेवून द्या तो आणि असं मुळात करू नका उद्या कोणीतरी 200 बोललं तुम्ही 200ला देऊन टाकाल नाही एवढी येडी नाही मी हा मला माझे 500 मिळायला पाहिजेत मग माझे 500 मी घेतल्याशिवाय मी जाणार नाही मला कळत तुम्ही बसा तुम्ही प्लीज बसा 500. हा सेल्स ट्रेनिंगचा वर्ग करण्यापेक्षा आधी साधा गणिताचा क्लास करून या तुमच्या स्वप्नात येत नाहीत का हो आकडे आणि तुमचा असा गळा नाही चेपत 7 आकडा येऊन तुमच्या पाठीत असा खुपसत नाही 88 मध्ये तुम्ही असं चेचल्या जात नाहीत का हो स्वप्नात मला सांगताय नाही नाही गप थांबा नका काही बोलू नाव काय तुमचं चेतना भट्ट इकडे आर्यभट्टांनी 0 शोधला तुम्ही 0 चेचलात जोरचोरात आता कोणीही कोणाला काही विकणार नाहीये परत एकदा बघा मी कसं विकतोय काय करतोय ते नमस्कार ऐका ना मैत्रिणी थोडं भरता काय हे मला पण पाहिजे लस्सी आहे तेव्हा तिकडे लस्सी पाहिजे कमाईसाठी आले तुम्ही इथे आम्ही रोजगार उपलब्ध करून देतोय आणि लस्सीसाठी तुम्ही नमस्कार महिलांना नमस्कार मग कशा आहात छान आहात ना नाही परवा एका दुकानात गेले होते मी त्यांना बोलले की 2 वडापाव आणि 5 समोसे द्या म्हणून ओके. तर त्यांनी 2 समोसे आणि 5 वडापाव दिले त्यानंतर काय झालं घरी गेले एवढी कालवा कालव केली पोरांनी त्यांना सांगते जे कमी होतं तेच खायचं होतं सगळ्यांना समोसे पाहिजे आणि त्यातनं सिंधुताई आल्या आमच्या शेजारच्या त्यांना बोललं वडापाव खा त्या पण नाही मला समोसा पाहिजे मग हे आले कामावर त्यांना पण समोसा पाहिजे डोक्यात एवढं झालं ना असं वाटलं जीव नको कुठेतरी जाऊन जीव आपल्या घरामध्ये असतं चहा खायचं, कुकर आणलाय कुकर विकायचाय हॅलो पाणी तिकडे अरे कुकर विकायचाय कुकर थांबा जरा काय चाललंय यार तुम्ही किती स्वतः कशाला तुम्ही सांगताय मला तुमचं का घराचं मला नाही इंटरेस्ट त्रास होतो दादा अहो त्रास होतो तुम्ही विका ना कुकर वर कमाई मिळेल ना तुम्हाला मग तुम्ही समोसे 8-20 दाबेल्या काही आणा ना पिझ्झा आणा ना नंतर वर कमाईसाठी आलात तुम्ही आणि इथे तुम्ही हे काहीतरी पांचट काहीतरी बोलताय नका हे करू काम करायचंय की नाही वर कमाई हवी आहे की नाही
त्यासाठीच आलात ना तुम्ही? नाही का आलात तुम्ही? त्या मंगलताई आहेत ना त्या बोलल्या आम्हाला की इकडे येशी हॉलमध्ये जा 2 तास बसा तिकडे लस्सी देणार ती प्या. आणि एक माणूस काहीतरी बडबड करल ती एका कानाने एका दुसऱ्या कानाने सोडून द्या बाकी काय काम नाही. लस्सी आहे अजून गप्प बसा. एशीत लस्सी प्यायला आलाय तिथे? दुपारचं गरम होतं ना घरात बसवत नाही आम्हाला. कोणाला सेल्स वुमन असं? नाही 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 उद्या पण मिळेल का लस्सी म्हणजे सकाळी मिळाली तरी आम्ही येऊ. गप्प बस का? लस्सी बिस्सी मिळालं निघा तुम्ही. नाही मिळणार त्या भाऊंना काय पण माहित नाही त्या मंगलताईंना विचारू. ऐका ना. गल्लास घे गल्लास उचल. ग्लास देऊन द्या इथे. गल्लास उचल, गल्लास उचल, गल्लास द्या इथे. कशाला मग 2 तास इथे टाइमपास. आजच्या दिवसाची वाईज उरली असेल तर ती पण चले निघा जा गा. लस्सी प्यायची आहे. वाई चुरली असेल तर मंगलताईला उद्या माझं नाव दे का हा जा निघा. वडापाव जास्त घ्या समोसा. वा 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 अतिशय मजेदार परफॉर्मन्स. यांच्या गप्पांचं डिस्ट्रॅक्शन फारच इंटरेस्टिंग होतं. सई. ऑनेस्टली लेडीज ऑफ MHJ स्टोल द शो सिंगल हँडेडली असं मला वाटतं. आणि राऊत तुझ्या साथीशिवाय ते शक्य नव्हतं. सो लॉट ऑफ क्रेडिट टू यू ऑल्सो. रसिका आय लव्ह यू. फार मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस. आणि सौर ऊर्जा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. पर्यावरण फ्रेंडली विषय आहे. तो त्यानिमित्ताने इथे मांडला त्याच्याबद्दल खूप कौतुक. आणि तुम्ही तो अफलातून अंदाजात सादर केलात. थँक्यू सो मच. मंडळी, मनोरंजनाच्या खजिन्यात अशीच भर पडत राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.